नमस्कार दादा. नगर परिषदेच्या निवडणुका लागल्यात, मात्र प्रभागात विकास झालाय का? तुम्हाला कसा बदल हवाय नेमका? आता मुळातच निवडणूकच थोडं उशिरा होऊ राहिली ना मॅडम. उशिरा होती. त्याच्यामुळं विकास तर तसं झालेला आहे, असं नाही म्हणता येईल नाही झालं. पण उशिरा झाल्यामुळं थोडा नगरसेवक वगैरे तर तिकडे लक्षात नाही ना आता. नगरसेवक निवडून येतील, नगराध्यक्ष येतील, पण प्रभागात काय पाहिजे विकास तुम्हाला? रस्ते पहा ना मॅडम, रस्ते अजिबात म्हणजे पूर्ण म्हणजे खराब झालेले आहे. टू व्हीलर सुद्धा आपण चालू शकत नाही असे रस्ते झाले. पूर्ण राहुरीमध्ये तीच कंडिशन. हा, तीच कंडिशन आहे, सेम कंडिशन आहे. राहुरीत पण आहे आणि हे हायवेला पण तीच कंडिशन आहे. मग त्याकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतं. दुर्लक्ष म्हणजे त्याला पाहायला कोण नाही ना आता. म्हणजे ते समस्या कोणाकडे मांडावं तेच नाही ना. आता प्रशासक आहे ते. प्रशासन आहे त्याच्यामुळं करतील ते. बरेचसे ठिकाणी झाले रोड म्हणायला काँक्रीटचे, पण आमच्या विभागात तर काही झालेलं नाही अजून. नगर परिषदेमध्ये कामं होतात का? तुम्ही पालिकेत गेले कधी? होतात ना. परिवर्तन तर नाही, चांगलं आहे. म्हणजे आता जे मागली जे होती सत्ता ती पण चांगलीच होती. म्हणजे काम व्हायचे, असं नाही का आपण तिथं गेल्यावर काम व्हायचे. फक्त एक रोडची आमची समस्या आहे. खाली इस्माईलनगरमध्ये राहतो मी, तिथं पण रोड नाही आहे. आमची जे वरची गल्ली आहे, जे खाटी गल्ली म्हणतात त्याला, तिथं पण थोडे रोडची समस्या आहेच. म्हणजे सत्ता येऊ, कोणती पण येऊ, पण कामं झाले पाहिजे. सत्याशी काय कामं झाले म्हणजे ते सत्याचा उपयोगच झाला ना. ते काम होणं म्हणजे तेच गरजेचं आहे आत्ताची घडीमध्ये.